सर्वांना नमस्कार. क्लास 12th कॉमर्स, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, चॅप्टर नंबर 4, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, भागीदाराची निवृत्ती. लेक्चर नंबर 9, सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नेम इज वैशाली, माधुरी अँड मेनका. पेज number 177 and 178 and 179. Next, first read the problem carefully. Example number 5. Given below is the balance sheet of Vaishali, Madhuri and Menka, who were sharing profits and losses in the ratio 3:3:3. खाली आपल्याला बॅलन्स शीट दिलेला आहे. वैशाली, माधुरी आणि मेनका त्यांचा नफा आणि तोटा वाटून घेण्याचे प्रमाण दिलेले आहे. 3:3:3 म्हणजेच 3:1:3 3:1:3 3:1:3 बरोबर 1:1:1 म्हणजेच इक्वली. नेक्स्ट, बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, assets amount rupees, outer amount rupees. Creditors 10,500, bank overdraft 5,000, general reserve 12,000. हे जाईल, हा ओल्ड बॅलन्स शीट आहे आणि हे जाईल आपलं न्यू बॅलन्स शीटला. कॅपिटल अकाउंट वैशाली 28,700, Madhuri 31,800 and Menka 30,000. हे जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आता ॲसेट साईडचे ॲटम जातील ॲसेट साईडला न्यू बॅलन्स शीटच्या. कॅश बॅलन्स 19,500, डेटर्स म्हणजे कस्टमर 16,000, लेस RDD 2,000, आउटरला 14,000, फर्निचर 15,000, मशिनरी 40,000, मोटार कार 25,000 and profit and loss account 4,500. This is the loss of the business 4,500. Total of the balance sheet 1,18,000. Next, additional information. Vaishali retired on 1st April 2019 from the firm on the following terms. आणि वैशाली यामधील रिटायर झालेली आहे आणि त्यासंबंधी काही खालील अटी आपणास दिलेल्या आहेत. फर्स्ट, फर्निचर बी व्हॅल्यूड ₹14,000. फर्निचरची कॉस्ट 14,000 ठेवायची आहे. फर्निचर आपल्याकडे आहे 15,000. याचा अर्थ 1,000 इज द डेप्रिशिएशन. मशिनरी ॲट ₹38,000. आपल्याकडे मशिनरी आहे 40,000 म्हणजे 2,000 लेस करायचे. इट इज द डेप्रिशिएशन ऑन द मशिनरी. मोटार कार ₹23,800 आणि मोटार कार आपल्याला 23,800 बनवायचे आहेत. आपल्याकडे मोटार कार आहे 25,000. याने डेप्रिशिएशन 1,200 डेप्रिशिएशन मोटार कारवर येईल. फर्स्ट ॲडजस्टमेंट झालेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट RDD रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स, संशयित बुडीत निधी
बी मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स. आणि डेटर्स अमाऊंट आहे आपली 16,000. 16,000च्या 5% 16,580 म्हणजे 800 रुपये आपण न्यू RDD प्रोव्हिजन करणार आहोत. परंतु पहिली प्रोव्हिजन आपली आहे 2,000 आणि न्यू प्रोव्हिजन आहे 800 आणि म्हणून आपला नेट इफेक्ट जो आहे तो दिसेल फक्त 1,200 1200 रुपयाचा. इट इज द सेकंड ॲडजस्टमेंट. थर्ड ॲडजस्टमेंट, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ॲट ₹15,000 आणि गुडविलची अमाऊंट जी आहे ती फर्मची आहे 15,000 15,000. हाऊएव्हर ओनली वैशालीज शेअर इन इट इज बी रेज इन द बुक्स आणि फक्त त्यामध्ये वैशालीचाच शेअर आपण घ्यायचा आहे. तर गुडविल आपलं कसं कॅल्क्युलेट होईल तर पहा, अमाऊंट ऑफ गुडविल 15,000 अपॉन 3 एकास म्हणजे भाकर द्यायचा 3×5=15 म्हणजे प्रत्येकी गुडविल येणार आहे 5,000 रुपये. आणि म्हणून आपण येथे गुडविलची रेटची एकच एंट्री करायची आणि ती म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट टू वैशालीज कॅपिटल अकाउंट. ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला पाहूया. आणि दुसरे पेज जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, कारण गुडविल आपण कायम केलेलं आहे. फोर्थ ॲडजस्टमेंट, अ पार्ट पेमेंट ऑफ ₹10,000 बी मेड टू वैशाली आणि काही अंशतः रक्कम 10,000 आपण वैशालीला जाताना दिलेली आहे. अँड द बॅलन्स बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट आणि उर्वरित रक्कम तिच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. आपण को इधर पूछा है, क्या पूछा है तो प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, नफा आणि तोटा समायोजन खाते, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सेकंड, अँड थर्ड बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म. ओके, वी विल लेट अस सी सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम वैशाली, माधुरी अँड मेनका नेक्स्ट. फर्स्ट, आता उदाहरण सोडवताना प्रथमतः ओपनिंग लेजर अकाउंट्स इन दॅट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट. पानाचं मधोमध फोल्ड करून 2 भाग करून व्यवस्थित आखून घ्यायचं. हेडिंग वगैरे फुलफिल करायचे आणि टाईप केलेलं आपलं सुंदर हस्ताक्षरामध्ये आपण फिगर्स वहीमध्ये छान लिहिणं गरजेचं आहे. तर आपण आता पाहणार आहोत सोल्युशन. इन द बुक्स ऑफ द फर्म, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, लेफ्ट हँड साईड डेबिट अँड राईट हँड साईड क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट टोल्ड डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट द इन्कम्स अँड गेन्स. तर आपण आता पहिली जी ॲडजस्टमेंट आपली आहे ती फर्निचर बी व्हॅल्यूड ॲट ₹14,000 आणि फर्निचरची किंमत आपली आहे 15,000. त्यावरती डेप्रिशिएशन आलेलं आहे. टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अकाउंट 1,000. त्यानंतर मशिनरीची आपली कॉस्ट आहे 40,000 40,000 आणि त्यावरती आपलं डेप्रिशिएशन आलेलं आहे टू डेप्रिशिएशन ऑन मशिनरी अकाउंट 2,000. त्यानंतर मोटार कारची अमाऊंट आपल्याला 23,800 रुपये ठेवायला सांगितलेली आहे. आपल्याकडं त्याची कॉस्ट आहे 25,000 म्हणजे 1,200. डेप्रिशिएशन ऑन मोटार कार 1,200. फर्निचर 1,000, टू मशिनरी अकाउंट 2,000 अँड टू मोटार कार अकाउंट 1,200. इट इज द लॉस ऑफ द बिझनेस. आता क्रेडिट साईडला आपण बुडीत तरतूद केली होती 2,000, परंतु आपल्याला 800 रुपयेच RDD सांगितलेलं आहे. म्हणजे 1,200 रुपये आपले RDD अमाऊंट ऑफ
RDD is recovered from the customers and hence it is the income of the business and hence show to the credit side of profit and loss adjustment account here by RDD account 1200. म्हणजे RDDची तरतूद आपली ती 2000 परंतु आपल्याला 800 रुपयेच घ्यायचं आहे म्हणजे 1200 रुपये इट इज द आवर इन्कम रिकवर्ड अमाऊंट आणि म्हणून आपली ती क्रेडिट साईडला आलेली आहे. कशाची ॲडजस्टमेंट केली आपण ही RDD रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्स. नेक्स्ट आता या उदाहरणामध्ये लॉस झालेला आहे. डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची डेबिट साईडची टोटल आहे 4200. तीच घ्यायची आपण क्रेडिट साईडला मांडायची 4200. 4200 वजा 1200 म्हणजे आपल्याला 3000 रुपये काय झालेला आहे तर 3000 रुपये आपल्याला लॉस झालेला आहे आणि हा लॉस आपण काय करायचा ओल्ड पार्टनरमध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार काय करणार आपण डिस्ट्रीब्यूट करणार भागिले 3 भागाकाराला 1000 म्हणजे बाय प्रॉफिट अँड बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस वैशाली 1000 माधुरी 1000 आणि येथे मानसी किंवा मेनका 1000 असं आपण गृहीत धरू. येथे आपण मेनका किंवा मानसी आपण असं गृहीत धरूया. मेनकाच्या ऐवजी आपण मानसी हे आपण काय करूया त्याच्यामध्ये गृहीत धरू मानसी मेनका नाही. तर आता हा जो लॉस आहे हा क्रेडिट साईडला आलेला आहे. हा क्रेडिट साईडचा लॉस जो आहे तो डेबिट साईडला घ्यायचा कशाच्या पुढच्या अकाउंटच्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा अपोजिट साईडला. नेक्स्ट आता आपण पाहूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. लेफ्ट हँड साईड डेबिट राईट हँड साईड क्रेडिट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन वैशाली कॅपिटल 28,700 माधुरी 31,800 अँड मानसी 30,000. जनरल रिझर्वची अमाऊंट आपली आहे 12,000 म्हणजे जनरल रिझर्व अमाऊंट आपली दिलेली आहे लायबिलिटी साईडला 12,000 भागिले एकास 1 म्हणजे भागिले 3 म्हणजे 3 चोक 12 4,000 रुपये प्रत्येकी बाय जनरल रिझर्व सर्वसाधारण निधी वैशाली 4,000 माधुरी 4,000 आणि मानसी 4,000. नंतर गुडविल हे आलेलं आहे बाय गुडविल अकाउंट वैशालीचं आहे 5,000. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची डेबिट साईड लॉस आलेला आहे टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. आता हे जे ॲसेट साईडला जे 4,500 आहेत प्रॉफिट अँड लॉस तो आपला काय आहे लॉस आहे 4,000 रुपये. हा 4,500 रुपये हा जो लॉस आहे हा लॉस आपण काय करायचा डिस्ट्रीब्यूट करायचा म्हणजे 15-45 म्हणजे प्रत्येकी लॉस वाट्याला येईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वैशाली 1,500 माधुरी 1,500 आणि मानसी 1,500. त्याच्यानंतर लॉस आपला ओरिजिनल प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट कॅल्क्युलेट केलेला लॉस वैशाली 1,000 माधुरी 1,000 आणि मानसी 1,000. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4 अ पार्ट पेमेंट ऑफ ₹10,000 बी मेड टू वैशाली अँड द बॅलन्स बी ट्रान्सफर टू हर लोन अकाउंट. आणि मग आपण काय केलेलं आहे येथे वैशालीला कॅश दिलेली आहे म्हणजे वैशाली रिटायर झालेली आहे. वैशाली अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 10,000 तिच्या कॉलममध्ये. आणि मग आता आपण काय करणार आहोत आपण जो पार्टनर रिटायर झालेला आहे वैशाली रिटायर झाली ना तर रिटायर पार्टनरची आपण क्रेडिट साईडची टोटल घेणार आहोत. ती आहे 28,700 4,000 आणि 5,000 टोटल आलेली आहे 37,700 आणि 37,700 वजा हे 10,000 कॅशमध्ये दिलेले
1000 लॉस आणि 1500 परत लॉस, म्हणजे असे 12500 आपण जर ह्याच्यातून वजा केले तर आपला फरक राहील 25200 रुपये. हा फरक जो आहे तो वैशालीच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि इथं म्हणलेलं आहे टू वैशालीज लोन अकाउंट 25200 ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आता त्यानंतर आपण माधुरी आणि मानसीचा कॉलम आपण आता क्लोज करूया. माधुरी 35800 क्रेडिट साईड आणि मानसी 34000. तीच मांडूया डेबिट साईडला 35800 आणि क्रेडिट डेबिट मानसीचे 34000 आणि 35800 वजा 2500 बरोबर 33300 आणि 34000 वजा 2500 बरोबर 31500. ह्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरी डाऊन, फरकाची रक्कम अँड ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हा झाला आपला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट ऑफ द फर्म, न्यू बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019. क्रेडिट लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. क्रेडिटर्स 10,500 नो ॲडजस्टमेंट. बँक ओव्हरड्राफ्ट अधिकर्ष सवलत 5,000 नो ॲडजस्टमेंट. वैशालीज लोन अकाउंट 25,200 25,500 हा आपण लोन अकाउंटचा लायबिलिटी साईडला घेतलेला आहे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट माधुरीज बॅलन्स 33,300 आणि मानसीज बॅलन्स आहे 31,500. 10,500 5,000 25,200 33,300 31,500 याची जर टोटल घेतली तर लायबिलिटी साईडची टोटल आली 1,05,500 रुपये. आता आपण पाहू ॲसेटला कॅश बॅलन्स. आता आपल्याकडं कॅश किती होती जुन्या बॅलन्स शीटला, तर 19,500 कॅश होती. 19,500मधले आपण 10,000 रुपये रोख वैशालीला दिलेले आहेत आणि त्यामुळं आपल्याकडं कॅश उरलेले आहे 9,500 आणि म्हणून कॅश बॅलन्स आपला आला 9,500. त्यानंतर डेटर्स 16,000 इनरला लेस RDD 5% 16,85 800 रुपये वजा बाकी 15,200 रुपये. फर्निचर 15,000 लेस डेप्रिशिएशन 1,000 आउटरला आले 14,000. मशिनरी 40,000 अमाऊंट लेस डेप्रिशिएशन 2,000 लेस आणि आउटरला आले आपले मशिनरीचे 38,000 रुपये आउटरला मशिनरी. मोटार कार 25,000 लेस डेप्रिशिएशन 1,200 आउटरला 23,800 आणि गुडविल अकाउंट रेज तो आहे 5,000 आणि म्हणून ॲसेट साईडला 9,500 15,200 14,000 38,000 23,800 5,000 आणि बॅलन्सची टोटल आली आहे 1,05,500. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम नंबर 5 आणि पेज नंबर 178 अँड 179 या पानावरील आपण वैशाली, माधुरी आणि मानसी हे उदाहरण पूर्ण केलेलं आहे. हे उदाहरण आपण काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. तरी सर्वांनी उदाहरण आणि त्याचं सोल्युशन काळजीपूर्वक त्याचा स्टडी करणे, माहीत करून घेणे आणि समजून घेणे आणि वहीमध्ये याचं सोल्युशन व्यवस्थितरित्या पूर्ण करणे गरजेचेच आहे. तरी सर्वांनी केअरफुली स्टडी करावा. आपले सर्वांचे धन्यवाद.